कारण चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिकेचे पहिले कल आता आपल्या हाती यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे या महानगरपालिकांमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लातूर आणि परभणीत काँग्रेस सध्या पुढे दिसतेय, मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात मात्र भाजप आघाडीवर आहे। तीनही महानगरपालिकेत 201 जागांसाठी 1285 उमेदवारांचं भवितव्य आज स्पष्ट होणार आहे आणि या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लातूर महानगरपालिकेचा गड काँग्रेस राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागली आहे। तर परभणी पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची आतापर्यंत सत्ता राहिली आहे, मात्र यावेळी ते सत्ता राखतात की सत्तांतर होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता आपण थेट चंद्रपूरला जाऊया। सरिता कौशिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, आतापर्यंत 1 तास उलटून गेलेला आहे, पण कल हाती यायला उशीर का होतोय? इथं विलास अशी स्थिती आहे की टपाल जी मतं असतात टपालाची ती सुद्धा मोजायला सुरुवात ही जवळजवळ 10:15 ते 10:20 ला सुरुवात झाल्यामुळे इथं सगळेच ट्रेंड यायला उशीर होतो आहे। मात्र सध्या जे काही चित्र समोर येत आहे, प्रभाग 1 चा ट्रेंड समोर आलेला आहे। भाजपा हे टपालच्या मतामध्ये भाजपानं आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे जे खातं उघडलं आहे ते कुठेतरी भाजपानं खातं उघडलंय असं आपण सध्या म्हणू शकतो। त्याचबरोबर इथं 4, 7, 10 आणि 14 या प्रभागांचं सुद्धा मतमोजणी इथे सुरू आहे। त्याचा ट्रेंड सुद्धा थोड्या वेळात येईल। सध्या टपालचीच मतमोजणी ही अजूनही सुरू आहे। विलास, टपालची मतमोजणी सुरू आहे, आता जे कल हाती येत आहेत ते अत्यंत प्राथमिक आहेत आणि या प्राथमिक कल जे आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी भाजपसाठी गुड न्यूज म्हणावे लागेल, कारण 4 ठिकाणी ते पुढे आहेत। तेव्हा जसजसे याचे कल अधिक येतील तसतसं तुमच्याकडे येत जाऊ। पण एकूणच जर सगळी परिस्थिती बघितली सरिता, तर भाजपसाठी विशेषतः 2 कॅबिनेट मंत्री आहेत या जिल्ह्यातून, या 2 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यांच्यासाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे? त्यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खरं पाहिलं तर कुठंतरी त्या भागाच्या भाजपा नेत्याचीच प्रतिष्ठा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लागलेली आहे आणि भाजपाचा जो काही वेव किंवा ट्रेंड बघायला मिळाला त्या पार्श्वभूमीवर जर का भाजपा चंद्रपूर जिंकू शकलं नाही किंवा बहुमत मिळू शकलं नाही तर थेट ही जी प्रतिष्ठा आहे ती सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांची पणाला लागलेली आहे की इतर भागात मध्ये भाजपानं ज्या पद्धतीनं बाजी मारू शकले आहे 2014च्या निवडणुकीनंतर, ते मात्र इथं चंद्रपूरमध्ये ते करू शकले नाही आणि ह्याचा ठपका नक्कीच या 2 मंत्र्यांवर ठेवण्यात येईल। पण सरिता, आणखीन एक गोष्ट नेहमी आपल्याला बघायला मिळालेली आहे चंद्रपूरमध्ये, खरं तर काँग्रेस आतापर्यंत इथं इतकी कधीच पिछाडीवर नव्हती, पण गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं ते मागे जात आहेत। नरेश पुगलियासारखे नेते तिथं आहेत, आणि पण काँग्रेसला असं काय झालंय की जेणेकरून ते इतके बॅकफूटवर गेले? मला वाटतं विलास, काँग्रेसला चंद्रपूरमध्ये तेच झालेलं आहे जे इतर ठिकाणी देशात काँग्रेसला झालेलं आहे आणि त्यामुळे काँग्रेसची जी काही स्थिती आहे ती नुसती चंद्रपुरातच स्थिती असं नाही, तर ती स्थिती आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते। खरं तर चंद्रपूरमध्ये गेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेस ही आगे होती, मात्र काँग्रेसचे आंतरिक मतभेद हे जसे सगळीकडे उघड होतात तसेच चंद्रपुरात सुद्धा उघड झाले आणि त्यामध्ये जी पडलेली फूट आहे त्याचा फायदा भाजपानं घेतला आणि आपलं शासन बनवलं। त्यामुळे भाजपाकडे बहुमत होतं असं नव्हे, मात्र काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा फायदा हा भाजपाला मिळाला एवढं मात्र नक्की। त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये भाजप स्वतःच्या ताकदीवर काय करतं हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। विलास।